माढा लोकसभेला गाजलेला हा मतदारसंघ आता विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील चांगलाच गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे माढ्याचे सलग 6 टर्मचे असलेले आमदार बबनरावजी शिंदे यंदाच्या निवडणुकीत नाहीत, त्यांनी आपल्या पुत्राला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। रणजितसिंह बबनराव शिंदे विरुद्ध अभिजित पाटील महाविकास आघाडी शरद पवार गट विरुद्ध मिनल साठे या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत। एकीकडे हे तिरंगी सामना माढ्यामध्ये होत असताना आता प्रचाराचा अंतिम टप्पा जो आहे तो रंगत असताना पाहायला मिळतोय। सभाचा धडाका सुरू आहे आणि नुकत्याच काही वेळापूर्वी टिंबुर्णीमध्ये शरद पवारांची सभा पार पडली आणि या सभेमध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्यावर शरद पवारांनी निशाणा साधलाय। आपल्या समवेत या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी माढ्याचे आमदार बबनरावजी शिंदे आहेत। दादा, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। एकीकडे 40 वर्ष आपण वारंवारपणे सांगितले की 40 वर्ष पवार साहेबांसोबत मी होतो, काम केलं। दुसरीकडे त्याच पवार साहेबांनी आज सभेमध्ये आपल्यावर निशाणा साधलाय, गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या असं म्हटलंय। साहेब काय म्हणले की मी काय ऐकलेलं नाही, पण साहेबाबरोबर मी 40 वर्ष काम केलेलं आहे आणि साहेब असली कुठलीही टोकाची टीका करणार नाही त्याची मला खात्री आहे। एकीकडे हेच होत असताना साधं सुधं पाडू नका, जोरात पाडा आणि कुठेतर महाराष्ट्राला संदेश गेला पाहिजे की पवारांचा नाद केल्यावर काय असतं असं मला वाटत नाही। साहेब असं काय बोलतील असं वाटत नाही। सभेमधून हे वक्तव्य केले, आता सगळे लाईव्ह होतं चॅनल वगैरे सगळे। पण एकीकडे ज्येष्ठ आमदार आहात, जुने काळचे सहकारी आहात आपण अडचणीच्या काळात, पण त्यांनी म्हटलंय की मला ज्यावेळेस अडचण होती, संकट होती, त्यावेळेस मात्र मला सोडून गेले। ज्या वेळेला पहिल्यांदा एकदा असाच प्रसंग आला त्यावेळेला साहेबाबरोबर मी राहिलेलो आहे। कालच्या वेळेला तालुक्याच्या विकासासाठी म्हणून मी अजितदादाबरोबर गेलो होतो। आज या निमित्ताने मी अपक्ष म्हणून माझा मुलगा बबनराव विठ्ठलराव रणजित बबनराव शिंदे यांना उभा केलेला आहे। त्यांची खून सफरचंद आहे आणि मला खात्री आहे की प्रचंड मताने रणजित निवडून येईल याची मला खात्री आहे। त्याचबरोबर उद्या दुपारी 2 वाजता टेंभुर्णी ते विजयाची सभा आम्ही घेतलेली आहे। निकालाच्या अगोदरच विजयाची सभा? निकालाच्या अगोदरच विजयाची सभा उद्या घेतलेली आहे। मग एकीकडे पवार साहेबांचा काय मतदानावर वगैरे परिणाम होणार नाही असं वाटतंय आपल्याला? काही परिणाम होणार नाही। कुठेतर माझ्याकडे सोबत साथ होती, 40 वर्ष होते म्हणून त्यांनी उल्लेख देखील केला। मात्र मग साथ होती पण मी पण मदत केली त्यामुळे साथ होती म्हणले। विठ्ठलराव शिंदे कारखान्याला मदत केली, सीनामाडा उपसा सिंचन योजनेला मीच मदत केली असा देखील उल्लेख केला। ही गोष्ट खरी आहे, त्यांनी मला मदत केली, मी त्यांच्याबरोबर राहिलो, ही गोष्ट खरी आहे ना। कुठेतर ज्येष्ठ आमदार आपण त्याच पक्षातले आहात, एकेकाळी भरपूर मदत झाली एकमेकांची एकमेकाला, मात्र त्याच वरिष्ठ नेत्याकडून कुठेतर गद्दारीचा शिक्का आणि टीका होताना काय मनाला वेदना होत आहे? असं साहेब म्हणले नसतील असं मला अजूनही वाटतं। हां, आणि म्हणले असतील तर निश्चितपणे मनाला वेदना होणारी गोष्ट आहे। हां, आणि विश्वास आहे मुलगा जिंकेल? 100% जिंकेल। आपण जर पाहिलं असेल तर हे होते आमदार बबनराव शिंदे। मनाला वेदना होत आहेत मात्र पवार साहेब असं म्हटले नसतील असा विश्वास जो आहे एकंदरीत व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। आणि उद्या टेंभुर्णीमध्ये शरद पवारांच्या सभेनंतर आता बबनरावजी शिंदे यांची जी आहे ती विजयी सभा होणार असल्याचा विश्वास जो आहे तो मतदानाच्या निकालाच्या अगोदरच आमदार बबनराव शिंदे यांनी विजयी सभा जी आहे ती टेंभुर्णीमध्ये ठेवली आहे। त्यामुळे आता माढ्याच्या रणांगणात काय अनपेक्षित घटना घडामोडी घडतात का आणि शरद पवारांच्या टीकेला जी आहे ती आमदार बबनराव शिंदेंनी एकदम हलक्या भाषेमध्ये उत्तर दिलंय। पवार साहेब आमचे सहकारी होते, वरिष्ठ होते, मात्र पवार साहेब अशी टीका करणारच नाहीत आणि केली असेल तर मला त्याच्या मनाला वेदना झाल्याची स्पष्टोक्ती आहे। प्रतिक्रिया जी आहे ती TV9शी बोलताना आमदार बबनराव शिंदे यांनी बोलताना दिली आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, बेंबडे, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.